नमस्कार. परत एकदा मनःपूर्वक स्वागत रूपदा या कार्यक्रमात सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी. आज आपण बोलणार आहोत स्किन पील्सवर. मृतपेशींमुळे आपण कसे विद्रूप होत जातो आणि त्वचेवरच्या जेवढ्या जास्त मृतपेशी आपल्याला काढून टाकता येईल तेवढ्या अधिक आपण सुंदर होत जाऊ, याचा विचार आपण मागल्याच एपिसोडमध्ये केला आहे. यावेळेला आपण बोलणार आहोत ते स्किन पीलिंगमुळे मृतपेशी कमी होऊन आपल्याला सुंदर कसं करता येईल. पीलिंग विषयी बोलायला सुरुवात केली की मला नेहमी एक उदाहरण आठवतं. मागल्याच आठवड्यात एक चार्टर्ड अकाउंटंट मॅडम माझ्याकडे स्किन ट्रीटमेंटसाठी आल्या आणि ही सुशिक्षित बाई जेव्हा आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की काळे डाग आहेत, पिंपल्सचे थोडेसे खड्डे आहेत, व्रण दिसत आहेत आणि अनइव्हन पॅची स्किन आहे. मला म्हणाला, बघा एक 15 दिवसांपूर्वी मी फेशियल करून घेतलं आणि काहीतरी रिॲक्शन आल्यासारखं झालं. बघा कसे डाग दिसत आहेत, खड्डे तर आहेतच आणि त्याचबरोबर त्वचा काळवंडलेली आहे. त्वचा नीट पाहिल्यानंतर त्यांना सांगितलं, म्हटलं मॅडम आपल्याला स्किन पीलिंग करून घ्यायला लागेल. एकदा आपण फक्त स्किन पीलिंग करून घेऊयात आणि नंतर हायड्रेशन केलं की तुमची ही त्वचा छान दिसायला लागेल. मॅडमची लगेच प्रतिक्रिया होती, बापरे, म्हणजे आता मला पीलिंग करायला लागणार. म्हणजे स्किन पीलिंग म्हटलं की काहीतरी विचित्र आणि फार मोठं होणार आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्या त्वचेचं काय होईल आणि काय नाही अशी भीती एक सर्वसामान्यांच्या मनामध्ये बसलेली आहे. का म्हणून पीलिंग बद्दल एवढी भीती बसावी हे जरी माहिती नसलं तरी स्किन पीलिंग म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं पण गरजेचं आहे. कारण पीलिंग विषयी खूपदा अवाजवी भीती आहे, त्याच वेळेला पीलिंग विषयी खूप असमंजस्य पण आहे. जे स्किन पीलिंग म्हणजे नेमकं काय हे पण माहिती नसतं खूपदा. आणि एखादी व्यक्ती आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी आली आणि स्किन पील सांगितलं की ते सांगतात की अहो आम्ही तो पील ऑफ मास्क वापरतो बरं का, पण त्याने काहीच होत नाही हो स्किनला. गंमत बघा, स्किन पीलिंग आणि पील ऑफ मास्क यांचा कुठेही संबंध नाही. पील ऑफ मास्क हे रबर किंवा प्लास्टिक शीट्स या पदार्थांपासून तयार केलेले हे पॅक्स असतात आणि ज्या वेळेला हे पॅक्स त्वचेवरती लावले जातात त्यावेळेला त्वचेवरती हे वाळतात आणि एक संपूर्ण प्लास्टिक फिल्म आपल्याला त्वचेवरनं ओढून काढता येते. हे गमतीशीर असतं. एक संपूर्ण आवरण त्वचेवरनं निघतंय असं वाटतं, पण त्यामुळे त्वचेवरच्या मृतपेशींना काहीही होत नसतं. हे पॅक फक्त क्लेन्झिंगचं काम करत असतात, म्हणजे त्वचेवर साठणारी घाण तेवढं काढून टाकण्याचं हे काम करत असतात. मग नेमकं स्किन पीलिंग म्हणजे काय किंवा त्यामुळे काय होत असतं, तर गंमत सांगायची तर स्किन पीलिंग म्हणजे त्वचेवरच्या मृतपेशी काढणे. गंमत लक्षात घ्या. पीलिंग 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 म्हटलं की लोकांच्या डोक्यात असं बसलेलं असतं की काहीतरी ग्लायकोलिक ऍसिड नावाचं एक द्रव्य आपल्या त्वचेवरती लावल्या जातं आणि ते त्वचेवरती लावल्यानंतर आपली त्वचा अधिक सोलल्या जाते, आपण आणखीन एक्सपोज होतो वातावरणाला आणि आपली त्वचा काळवंडत जाते. पण हे खूप सारे गैरसमज आहेत पीलिंगच्या बाबतीमध्ये. पीलिंग आणि एक्सफोलिएशन या दोन प्रक्रिया आपण खरं तर समजून घ्यायला हव्या की पीलिंग म्हणजे काय आणि एक्सफोलिएशन म्हणजे काय. खरं पाहिलं तर ही अगदी सख्खी भावंड आहेत किंवा एकमेकांमध्ये मर्ज होणाऱ्या या दोन टर्मिनॉलॉजीज आहेत. परंतु एक्सफोलिएशन म्हणजे त्वचेवरच्या मृतपेशी काही प्रमाणात कमी करणे आणि हा जरा सौम्य प्रकार आहे जो आपल्याला नेहमी घरी सुद्धा करता येऊ शकतो. वेरज जेव्हा आपण पीलिंगचा विचार करतो तेव्हा अतिशय तीव्र स्वरूपातील काही प्रॉडक्ट्स इथे वापरले जातात ज्यामुळे त्वचेवरच्या मृतपेशी लिटरली सोलून बाहेर निघतात. म्हणजे नेमकं काय घडतं, तर त्वचेवरच्या मृतपेशी जसजशा साठत जातात तसतशा त्या एकत्रित जोडल्या जातात ते एका सिमेंटिंग मटेरियलमुळे. हे सिमेंटिंग मटेरियल त्वचेच्या मृतपेशी जोडून धरतं आणि ज्या वेळेला पीलिंग किंवा एक्सफोलिएटिंग मटेरियल त्वचेवरती लावलं जातं त्यावेळेला मृतपेशींमध्ये असलेले हे सिमेंटिंग मटेरियल कुठेतरी विरघळायला लागतं आणि हे दोन पेशी जोडणारं
एक सिमेंटिंग मटेरियल जेव्हा विरघळायला लागतं तेव्हा या मृतपेशी हळूहळू त्वचेपासून विलग होतात, सुट्या होतात आणि त्वचा सोडून बाहेर निघायला लागतात. याच प्रतिक्रियेला नेमकं आपण स्किन पीलिंग असं म्हणत असतो. आणि हीच जेव्हा आपण सौम्य पद्धतीने घडवतो तेव्हा याला स्किन एक्सफोलिएशन म्हणत असतो. या पीलिंग बद्दल जी भीती बसलेली आहे त्याची अनेक कारणं आहेत. का म्हणून आपण पीलिंगला भीतो आणि नेमकं आपण काय करायला पाहिजे याविषयी परत बघूया एका छोट्याशा ब्रेक नंतर रूपदा या कार्यक्रमात.